शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा। विश्व चैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांच्या चरणात नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो। या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल विश्वाचे परमार्थ प्राण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या परमार्थिक साधनाची इति कर्तव्यता साधनाचा शेवट सांगणारा असा अभंग आहे। विठाला 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 विठाला। प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय आपण केलेलं आयुष्यभर परमार्थ, केलेलं नामस्मरण, केलेली भक्ती, केलेली साधना, त्याचा शेवट नेमका कसा झाला त्याचं तात्पर्य अभंगाद्वारे सांगत आहेत। अभंगाचा सरळ सरळ अर्थ जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलता, देवा मी आयुष्यभर साधना केली त्यामुळे माझा शेवट गोड झाला। कुणीतरी विचारलं का हो तुकोबाराय, आम्हाला सुद्धा वाटतं आमचा शेवट गोड व्हावा, आम्हाला पांडुरंग परमात्म्याची भेट व्हावी, याच्यासाठी नेमकं काय करावं लागल? तर जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, आलो निजाच्या माहेरा। मी ते पंढरपूरला माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे आलो आणि तिथं आल्याच्या नंतर भेटी रकुमाईच्या वरा, मला माझ्या परमप्रिय आराध्य पांडुरंग परमात्म्याची भेट झाली। त्या देवाची भेट झाल्याबरोबर परिहार झाला। माझ्या जीवनातलं जे काय दुःख होतं, कष्ट होतं, प्रारब्ध होतं, कर्म होतं, हे सगळं संपलं। अवघ्या दुःखाचा मागेला मागच्या जन्मातलं या जन्मातलं सगळं दुःख संपल्यामुळे आता या विश्वामध्ये माझ्यासारखं कोणी श्रीमंत नाही। अर्थात तुका म्हणे वाणी, वाणी या शब्दाचा अर्थ आहे श्रीमंत। वाणी म्हणजे जातीचा वाणी नाही, वाणी म्हणजे ही बोलण्याची वाणी नाही, तर वाणी म्हणजे श्रीमंत। या विश्वामध्ये आता आमच्यासारखं कोणीही श्रीमंत नाही का? आम्ही ज्याची भक्ती केली, ज्याच्या नावाने परमार्थ केला, तो भगवान परमात्मा आमचा पाठीराखा झाल्यामुळे आमचा शेवट गोड झाला असा या अभंगाचा आशय। विठाला हिया परमार्थ हिया महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून हा प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने म्हणा किंवा अथवा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपल्या परिसराचा वैभव आदरणीय कैलासवासी सुभाष रघुनाथ डोंगरे यांच्या या सुभाष रघुनाथ ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ठोंबरे परिवारावर ते नितांत प्रेम करणारे त्यांचे पाहुणे रावळे सखे सोयरे आप्तेष्ट सर्व मंडळी, परिसरातील सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य आज त्यांना त्यांच्या जीवनातली शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अथवा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत। जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, माणसाने आयुष्यभर केलेला परमार्थ, आयुष्यभर केलेली समाजाची सेवा ही त्याच्या अंतकाळाला उपयोगाला येत असते आणि त्यात निमित्ताने म्हणा हे सगळे आप्तेष्ट पाहुणे रावळे सखे सोयरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। तुकोबाराय म्हणतात, जे लोक पैशासाठी येत नाहीत, जे लोक विकत घेतले जात नाहीत, ते लोक प्रेमापोटी येत असतात। माने पाचारिता नो हे आरानुक आईशी ती लोक प्रीतीसाठी। ही सगळे त्या ठोंबरे परिवारात नितांत प्रेम करणारी पाहुणे रावळे सखे सोयरे आहेत। आज कैलासवासी सुभाष रघुनाथ ठोंबरे यांच्या जीवनातला शेवटचा दिवस आज असतो। आज वर्षश्राद्ध आहे आणि त्याच निमित्ताने त्यांचे 2 सुपुत्र असणारे त्यांनी या ठिकाणी आपल्या वडिलाला कुठंतरी वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये सद्गती भेटावी, त्यांना वैकुंठाचं दार मोकळं व्हावं या हेतूने या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। आदरणीय आपल्या परिसराचं वैभव नंदकुमार सुभाष ठोंबरे व श्री विजय सुभाष ठोंबरे या 2 सुपुत्रांनी मिळून त्यांना कुठंतरी वैकुंठामध्ये सद्गती भेटावी या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यांचा खूप मोठा पाठीमागं परिवार आहे, त्यांची पत्नी असेल, भाऊ असेल, बहीण, मुलगी, पुतण्या असा समस्त ठोंबरे परिवार आहे बघा। एवढाच नाही तर पाहुणे रावळे सखे सोयरे, गावातील काय पाहुणे रावळे आहेत, बाहेरगावून आलेले सखे सोयरे आहेत। आज त्यांच्या जीवनातला हा शेवटचा निरोप आहे। वर्ष श्राद्ध म्हणजे केलेली कृतज्ञता, आपल्यावरती मातृपितरांचे उपकार असलेले त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेलं एक साधारण खटाटोप कर्मकांड म्हणजे वर्ष श्राद्ध असतं। आणि आज या ठोंबरे परिवाराची सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आला, त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो। आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण अनिल अण्णा सोनवणे यांचा मला झोपेतूनच त्यांच्या फोनने उठवलं। सकाळी झोपेतून उठल्या काल सकाळी फोन आला, महाराज तुम्हाला यावं लागतंय, अशी अडचण आहे, त्याच्यामुळे येण्याचा योग आला। आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे, अर्थातच आपल्या गावावरती प्रेम करणारे
अनेक दिवसापासून वारकरी संप्रदायाच्या आव्हारातपणे जी सेवा करतात असे सर्व गुणीजन मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी चाल गायली. आपल्या परिसराचं वैभव नामदेव महाराज आमले पैठणकर महाराज तिकडून आलेले आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. त्यांना तोला मोलाचं ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांचं सकाळपासून नाव ऐकत होतं, सोपान महाराज हे येणार आहेत. असे असणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण सोपान महाराज नवपुते पैठणकर महाराज देखील आलेले आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. इंद्रोवदीन मृदंगम जे सुकुमारा कीर्तन येते कुमारा टटांग टंग इंद्रोवदीन मृदंगम. माझे गुरुवरी वैकुंठवासी सुभाषजी देशमुख म्हणायचे की मृदंग कीर्तनामध्ये मृदंग असा वाजवावा उकळत्या त्यालामध्ये जिरे कसे तडतड करतात. अगदीच महाराजाचे बोट याही वयामध्ये मृदंगावरती तडतड करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव उद्धव महाराज नवपुते पैठणकर सगळे पैठणकर मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आलेले मोठे बंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण बालासाहेब महाराज रसाळ हे देखील आलेले, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि अनिल भाऊ ही माईक सिस्टीम आमच्या दाजीची बरं का, इथं आल्याच्या नंतर लक्षात आलं. आदरणीय ह्या महिन्यामध्ये जवळपास या सिस्टीम समोर आपल्या भागामध्ये 34 सेवा आहे. असे असणारे आदिनाथ महाराज नागरे यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांच्या धर्मपत्नी एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आमच्या भगिनी आहेत, ते आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. समस्त ठोंबरे परिवाराच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम आपलं सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. आज कैलासवासी सुभाष भाऊ ठोंबरे यांच्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. वर्ष श्राद्ध 10वा 13वा हे मृत्यू झाल्याच्या नंतर करावं लागतं. आपलं धर्मशास्त्र आहे. आपल्या सनातन धर्माची अशी परंपरा आहे, हिंदू धर्माची अशी परंपरा आहे की आपला हिंदू धर्म हा कृतज्ञ नसून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा. कृतज्ञ म्हणजे काय? आपल्यावरती ज्यांचे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड न करता, जाणीव न ठेवता, त्याला तात्काळ विसरता येतं, याला कृतज्ञ म्हणतात. पण सनातन धर्म पूर्वीपासून ते आतापर्यंत मनुष्य ज्या जन्माला आले तेव्हापासून ते आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भरलेली आहे. सामान्यतः मनुष्यावरती 3 गजानचे उपकार असतात. आपल्यावरती पहिले उपकार आहेत भगवान परमात्माचे, जेणे हा जीव दिला दान. देवाने आपल्याला जीव दान दिल्यामुळं त्याचे एक उपकार आहे. दुसरे काय सांगू आता, संतांचे उपकार. आपल्यावरती संतांचे उपकार आहेत. आणि शास्त्र असं सांगतं आपल्यावरती पितरांचे एक उपकार असतात. बघा, आपण ज्यांनी कमवलेल्या संपत्तीवरती जीवन जगत आहोत. आपल्या नावाच्या पुढे ज्या बापाचं नाव लावलेलं आहे, ज्या आजाचं नाव लावलेलं आहे, ज्या आईचं नाव लावलेलं आहे, त्या माता पितरांचे आपल्यावरती अनन्य उपकार असतात. मग देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी त्याचं नामस्मरण करावं. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालावं. आणि मातृपितृच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे करावं लागतं. बघा, हे अनिवार्य आहे. याला शास्त्रामध्ये नैमित्तिक कर्म म्हणतात. जे कर्मकांडाचे 4 प्रकार सांगितले, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. या 4ही कर्मापैकी सगळ्यात श्रेष्ठ जर कर्म असेल त्याला नैमित्तिक कर्म म्हणजे आजचं कर्म म्हणतात. माऊली म्हणतात तैसे सोम सूर्य ग्रहणे येऊनी करती पार्वणे, जे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडील ज्या तिथीला गेलेले असतात, आर्यमान नावाचे देवता, आपण या मृत्यू लोकामध्ये केलेलं पुण्य, मृत्यू लोकामध्ये गेलेल्या व्यक्तीने केलेलं नामस्मरण हे त्याला त्या ठिकाणी सुपूर्त करत असतं. म्हणून हे 10वा 13वा वर्ष श्राद्ध करावं लागतं. बघा, आता काय झालंय महाराज, काही पुरोगामी विचाराचे माणसं आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. ते म्हणतात महाराज नाही केलं तर काय होतं. हा, एवढं मोठं कीर्तन ठेवायचं, टाळकरी बोलवायचे, एवढे लांबून गायक बोलवायचं, एवढं मोठं अन्नदान करायचं, 1,00,000-2 लाख खर्च, नाही केलं तर काय होतं. होत नस दादा काही, पण लग्न झालं कुकू लावावं लागतं. लक्षात आलं का? टिकली लावली तरी भागतं, पण कुकूला जसा मान आहे ना तसं वर्ष श्राद्ध 10वा करावं लागतं. हे अनिवार्य आहे. आता लक्ष देऊ नाही का करावं लागतो 10वा, का करावं लागतो 13वा. आजचं काय महाराज वर्ष श्राद्ध आहे. का करावं लागतं वर्ष श्राद्ध? पटापटा सांगतो ना. अभंगाच्या पहिल्या चरणात थोडंसं लक्ष देऊ नाही का. आपल्या सनातन धर्मामध्ये मनुष्य गेल्यापासून एका वर्षामध्ये 3 विधी येतात. किती? लक्ष देऊ नाही का बरं का. 3 विधी येतात. पहिला येतो 10वा, दुसरा येतो तो 13वा आणि तिसरं येतं ते वर्ष श्राद्ध. या 3 विधीपैकी पहिला विधी आहे आणि 2 शास्त्र आहेत. म्हणजे 10वा हा विधी आहे, 13वा आणि वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं विधी बदलला तरी चालतो, पण शास्त्र बदलता येत नाही. म्हणजे 10वा काही कारणाच्या निमित्ताने मागं पुढं केला तरी चालतो,
10वा 5व्या 7व्या आणि 10व्या दिवशी करता येतो, पण ऐका 13वा मागं पुढं करता येत नाही, वर्ष श्राद्ध मागं पुढं करता येत नाही. का बरं? हे नैमित्तिक कर्म आहे, हे शास्त्र सगळ्यासाठी सारखंच लिहिलेलं असतं. बरं जाऊ द्या, 2 आणि 2 किती? तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो बरं का, मला एकट्याला बोलायला लावू नका. 2 आणि 2 किती? किती सोपं उत्तर आहे, 4. आता इथलं कीर्तन संपलं, मी पुण्याला गेलो, तिथल्या लोकांना विचारलं 2 आणि 2 किती? ते किती म्हणतील? अहो 4च म्हणतील ना, ते पुण्याच्यात म्हणून का 8 म्हणतील का? अमेरिकेला जरी प्रश्न विचारला 2 आणि 2 उत्तर किती येणार? तसं शास्त्र हे सगळ्यासाठी सारखं असतं. चंद्र सूर्य असेपर्यंत जे बदलत नाही त्याला शास्त्र म्हणतात. 13व्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी जर आज मी पण आलो नसतो, ऐका, मी म्हणलो असतो उद्या येतो, अण्णा चालला असतं का? नाही, आजचं कर्म आहे ना, म्हणजे याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आता लक्ष देऊ नये का करावं लागतो 10वा, का करावा लागतो 13वा? आपल्या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितले? 16. बरोबर आहे का नाही? आता कोणते ते सांगून वेळ घेत नाही, पण 16व्याचा आणि 13व्याचा आनंद साधारण संबंध आहे. पण या मृत्यू लोकामध्ये असा एखादा मनुष्य आहे का ज्याच्यावरती 16 संस्कार झाले? नाही महाराज, माहीतच नाहीत, तर ती होणं लांबची गोष्ट आहे. पण 16 पैकी 3 संस्कार आपल्यावरती होतात. बघा, पहिला होतो तो नामकरण संस्कार. आपण जेवढे या ठिकाणी उपस्थित आहोत इथं प्रत्येकाचं काय ना काहीतरी काय आहे, नाव आहे, हा झाला पहिला. दुसरा, देव ब्राह्मणाच्या साक्षीने आणि अग्नीच्या साक्षीने तर प्रत्येकावरती एक संस्कार होतो. कोणता? तांदूळ पडतात अंगावर. विवाह किती झाले? 2. आणि या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर आपण नसतो, आत्मा नसतो, पण देह असतो. कोणता? अग्निडाग किती झाले? 3. 16 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 13. म्हणून करावा लागतो 13वा. आपलीकडे जीवखडा ठेवतात का? जीवखडा सावडण्याच्या दिवशी अण्णा जीवखडा कुठं ठेवतात? खरं सांगा बरं का. जीवखडा येड्या बाबळीला बांधून का? गेलेलं म्हातारं परत येतंय म्हणून? नाही, ऐका, तो जीवखडा घरामध्ये आणायचा. 13 दिवस गेलेल्या माणसाच्या नावाने एक ज्योत लावलेली असती, त्या ज्योतीच्या प्रकाशाला जीवखडा ठेवायचा. कारण राहिलेले 13 संस्कार त्या अग्नीच्या साक्षीने होत असतात, म्हणून 13वा करावा असा असतो. एकदा का 13वा झाला की इथून जीव मुक्त होतो आणि त्याला पुढची गती प्राप्त होते. त्याला अगोदर यम दरबारामध्ये जावं लागतं. कुठं? यम दरबार. पाहिला कुणी? पाहिलं इथं कसे असतो म्हणून. तसे बरेच जण पाहून आले महाराज. कधी? 2-3 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये आले का नाही? बरेच लोक यामाला जे हरी करून वापस आले. पण आपल्यावरती उपकार आहेत महाराज. आपण 2024चं कीर्तन ऐकायला इथं बसलेलं, ते उपकार कुणाचे? तर बोला ना तुम्ही, भगवंताचे. मला सांगा बरं, ह्याच्यातला एक तरी माणूस मिळालाय का? उपकार आहेत आपल्यावरती. इथून एकदा का मनुष्याचा 13वा झाला की इथून जीव निघतो, त्याला यम दरबारमध्ये जावं लागतं. पण ऐका, यम दरबाराच्या बाहेर एक वैतरणी नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावरती जीवाला जायला 28 दिवस लागतात. मी जरा गणितात कच्चा आहे बरं का अण्णा. 28 दिवस लागतात. पहिले 13 आणि हे 28 किती झाले? हे मी म्हणलो त्याच्यामुळे गणितात कच्चा आहे जरा. ते तुमचं घोळ नाही, मोबाईलचा घोळ आहे. आता 1 आणि 1 म्हणलं तरी मोबाईल काढावा लागतो सध्या. 28 आणि 13 किती? 41. मला पाठही पण म्हणलं. ऐका, 41व्या दिवशी हा जीव त्या वैतर नदीच्या काठावरती जातो. या जीवाला नदी पार करायला 59 दिवस लागतात. ती नदी पार करण्यासाठी सूक्ष्म शरीर उपयोगाचं नाही, स्थूल शरीर लागतं. पण तिथं स्थूल शरीर भेटत नाही, म्हणून त्या नदीच्या काठावरती एक कामधेनू नावाची गाय आहे. त्या गायीच्या साह्याने नदी पार करता येते. पण ऐका, ती गाय त्याच व्यक्तीला सहकार्य करते ज्याने आयुष्यामध्ये गायदान केलेली. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये एकदा तरी गायदान करावी. म्हणून गायदान करी जा, फक्त खाटकाला सोडून. नाहीतर आयुष्यभर दूध वापरलं दिली खाटकाला दान, असं करू नका. पहिले 41 आणि हे 59 किती झाले? 100 झाले ना. 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जातो. थोडा विको कमी करा. 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जातो. आता या जीवाचा न्याय निवाडा करण्यासाठी एक वकील लावा लागतो बघा. आणि त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. तो वकील खाजगी वकील नाही, सरकारी वकील आहे. पैसे घेत नाही. तो म्हणतो, हे बघ, तू नेमकं काय काय केलंस मला फाईल दाखव. तू आयुष्यामध्ये काय काय कुठं केलास, किती परमार्थ केलास, ही फाईल घेतो कोण? चित्रगुप्त. आणि या चित्रगुप्ताला त्या गेलेल्या व्यक्तीच्या जीवनावरती पूर्ण अभ्यास करायला 265 दिवस लागतात. पहिले 100 आणि हे 265 किती झाले?
365 आणि 365 दिवस झाल्याच्या नंतर त्या जीवाचा निकाल लागतो नेमकं ह्याला टाकायचं कुठं. म्हणून एका वर्षाच्या नंतर, एका वर्षाचे दिवस किती 365, म्हणून एका वर्षाला जे करतात त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठाला 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 आता वर्ष श्राद्ध ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. इथं याचं नावच मृत्यू लोक आहे बघा आपण, आहे का नाही. माऊली म्हणतात इथं ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागतं, जो जन्माला आला तो मारणार आहे. साधू संतांनी ओरडून सांगितलं याचं नाव मृत्यूलोक आहे. आणि मृत्यूलोकामध्ये ज्याचा बी जन्म झाला त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. म्हणून तर माऊली म्हणतात उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. घड्याळ किती रुपयाची असू द्या, टायमिंग 12 तासाचा आहे. लक्षात आलं का. 100 रुपयाची घड्याळ म्हणून ती 12 तासाचा टाइम दाखवते आणि लाखाची घड्याळ म्हणून 13 तास दाखवते का. बोला ना. 12 हे वाजणारच आहे. तसं श्रीमंत असला तरी मरणार आहे आणि गरीब असला तरी मरणारच आहेत. इथं संकादिकाचे अवतार राहिले नाही आपले. काय आता जाणं प्रत्येकाच्या नशिबी ठरलेलं आहे. पण ऐका, जाण्याचे दोन मार्ग. पहिला मार्ग आहे देह तादात्म्यवादी आणि दुसरा मार्ग आहे देह तादात्म्य शून्य. देह तादात्म्यवादी म्हणजे माझा देह आहे असं मानून जीवन जगणारे, आणि देह तादात्म्य शून्य मी त्या भगवान परमात्माचा अंश आहे, देह पंचमहाभूताचा आहे असं मानून जीवन जगणारे. बघा हे बघा, जीवात्म्याने परमात्म्याला विनंती केली आणि परमात्म्याने पंचमहाभूताची मध्यस्थी केल्यामुळे आपल्याला हा देह भेटला. तसा हा आपला देह नाही. याच्यातलं कार्य संपल्याच्या नंतर हा उष्ण आणलेला देह देहा उष्णा आणिला पाताचा, देहा पाताचा आणिला उष्णा, देहा पाताचा आणिला उष्णा, देहा पाताचा आणिला उष्णा, कितीच्या संतांनी या देहाचं वर्णन केलं. हे आपलं भांडवल नाही महाराज, हे पंचमहाभूताकडून उष्ण आणलेलं मटेरियल आहे देह म्हणजे. आणि लक्ष देऊन ऐका दादा हो, उष्ण आणलेलं परत द्यावं लागतं. मग देह असू द्या नाहीतर पैसे असू द्या. माझ्या म्हणतं सांगत नाही, जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, राहू निधी बाकी दान ज्याशे त्याशे देऊन टाकी, नसावे ओशाळ. याच्यातलं तिसरं चरण. तुम्ही पैसे उष्णे आणले तरी त्याची त्याला काय करायचं, देऊन टाकायचं. बरं अजून सोपं सांगतो ऐका. आता हा कार्यक्रम ठोंबरे परिवाराचा आहे, बरोबर आहे ना. ऐका बरं का, तुम्ही झोपले नाही ना, ऐका मग. हा कार्यक्रम ठोंबरे परिवाराचा आहे म्हणले हे बघा, वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे गड्या, पण साहित्य लागतं कीर्तन करायला. लागतं का नाही. काय काय लागतं, टाळ लागतो, मृदंग लागतो, विणा लागतो, पीटी, साऊंड सिस्टीम, हे साहित्य लागतं का नाही. मग या ठोंबरे परिवाराने मध्यस्थी केली अनिल आप्पा बरोबर. लक्ष देऊन ऐका बरं का. हे काय म्हणले, हे बघा कार्यक्रम वर्षश्राद्धाचा आहे, आमच्याकडे काही साहित्य नाही. मग कोणाचं तरी साहित्य काय आणायचं आपल्याला, उष्ण आणायचं, बरोबर आहे का नाही. आता हे जे मटेरियल आहे कीर्तनाचं, हे विकत आणलंय का उष्ण आणलंय, उष्ण आणलंय, बरोबर आहे का नाही. मग देता वेळेस यांनी विचारलं कार्यक्रम किती तासाचा आहे, म्हणले
2 तासाचा कार्यक्रम आहे, लय लांबलं तर 3 तास होईल, ह्याच्यापेक्षा पुढे जात नाही, भांडवल संपत. म्हणलं लयत लय 2 तासाचा कार्यक्रम होईल बा. बरं म्हणले, आता मला सांगा ह्या कीर्तनाचं जे विठ्ठल झालं, ऐका बरं का, आता हे साहित्य जे आणलं त्याला परत द्यायचं का चांदवडला नेऊन विकायचं, कसं करायचंय बाबा? जे आणलं त्याला काय करायचंय? परत द्यायचंय. तसं पंचमहाभूताकून हा देह उष्ण आणला, ह्याच्यातलं कार्य झालं. 2 तासाचं जसं कीर्तन आहे तसं कोणाचं 52 वर्ष, कोणाचं 60 वर्ष, कोणाचं 70 वर्ष, ह्याच्यातलं कार्य झालं की काय करायचं? हे पंचमहाभूताला उष्ण आणलेलं द्यायचं. बरं अजून सोपं सांगतो ऐका, हे साहित्य जसं आणलं तसं द्यायचं का पाकवाजाची पुडी फोडून द्यायचं? कसं करायचं अण्णा? हा मृदंग तुम्ही आणला, मग वापस देताना कसा द्यायचा? जसा आणला, आणि जर पुडी फोडून दिला तर दुसऱ्या वेळेस देते का महाराज? मग ऐका, देह जसा आणलाय ना तसा परत दे बरं का. देता वेळेस भगवान परमात्माने किती सुंदर देह आपल्याला दिला होता महाराज. याच्यामध्ये कुठलाही काम नाही, क्रोध नाही, विक्षेप नाही, मल नाही, अहंकार नाही, द्वेष नाही. खरं सांगा इमानदारीने, आपण परत देताना तसा देतो का हो? एक गोष्ट सांगू का, आपण जर आपल्या मित्राची मोटरसायकल उष्णी आणली फाट्यावर जायला, ऐका बरं का, मोटरसायकल जर उष्णी आणली, मित्राला सांगितलं हे बघ मित्रा माझ्या मोटरसायकल त्याला बिघडली, तुझी दे बरं. त्यांनी प्रेमापोटी मोटरसायकल दिली आपल्याला चांदवडला जायला, आणि तिच्यातलं संपलं पेट्रोल फाट्यावर गेल्याच्या नंतर. मग महाराज मोटरसायकल मधलं पेट्रोल संपलं, तुम्हाला काही पेट्रोल भेटाना, मग तुम्ही तिच्यात राखेल ओतलं. मोटरसायकल चालते का नाही राखेलवर? चालते का नाही? तुम्ही झोपले काय दिवसात? मोटरसायकल राखेलवर चालते पण इंजन काम लवकर निघतं. काय होतं? हा आलं का लक्षात? आता ही 3.5 हाताची मोटरसायकल आहे, ही कशावर चालते? शुद्ध शाकाहारीवर चालते, पण हिच्यात काही काही राखेल ओतू चालवली. तुमच्या बोलणं लक्षात येईल माझं? हा राखेल ओतलं का ना राखेल. आता ही राखेलवर मोटरसायकल चालते, पण हिचं पण इंजन काम, हा हिचे लिव्हर खराब होतात, किडन्या खराब होतात. म्हणून जसं आणलं तसं द्या. देह पंचमहाभूताकडून स्वतः चारित्र्यवान आणला होता, परत देता वेळेस आपण तसा दिला पाहिजे. जीवन जगण्याचे 2 मार्ग, देह तादात्म्यवादी, देह तादात्म्य शून्य. देह तादात्म्यवादी जीवन जगले तर तुम्हाला मृत्यू काळामध्ये दुःख होणार आहे, आणि देह तादात्म्य शून्य जीवन जगले तर मृत्यू सुखकर होणार आहे. शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे. आणि लक्ष देऊ नाही का, माऊली म्हणतात माणसाची सुरुवात महत्वाची नाही, माणसाचा मधला काळ महत्वाचा नाही, सगळ्यात महत्वाचा जर काय असेल तर माणसाचा शेवट आहे, शेवट. मग तो मनुष्य कुठल्या जाती जन्माला आला हे महत्वाचं नाही, कुठल्या कुळात जन्माला आला हे महत्वाचं नाही, कुठल्या धर्मात आला हे महत्वाचं नाही, त्या माणसाने जीवनामध्ये येऊन काय केलं हे महत्वाचं आहे. माऊली म्हणतात भलतिया जाती जन्म यावी, भजी जे का विरोध हवे, का भक्त का वैर्या व्हावे माझी याची. तुम्ही भलत्याच जाती जन्माला या, अजिबात त्याच्याशी मतलब नाही. म्हणून का खैरे चंदन काष्टी हे विवंच्या नातवची घटे, एक येववरी एक वटेन आग्ने माझी. लक्ष देऊ नाही का, हे खैराचं लाकूड, हे चंदनाचं लाकूड, हे येड्या बाबळीचं लाकूड, कुठपर्यंत लाकूड आहे तोपर्यंत. प्रत्येक वर्गाचं लाकूड एकदा अग्नीमध्ये आलं ते अग्निरूप होतं. तसं हा या जातीचा, तो त्या जातीचा, कुठपर्यंत? जोपर्यंत परमार्थामध्ये येत नाही तोपर्यंत. एकदा का परमार्थामध्ये आला की एकच त्याची जात, ती वारकरी जात. तुको माऊली म्हणतात तुम्ही कोणत्या जाती जन्माला याला महत्व नाही, तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं ह्याच्यावरून तुमचा शेवट होत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेवट, आवश्यक तो शेवट. येरवावगी खटपट, आयुष्यभर केलेली खटपट ही व्यर्थ आहे, आणि शेवट महत्वाचा आहे. बरं ऐका, सगळ्याचा शेवट चांगला होतो का बरं? बोला ना. सगळ्याचा शेवट गोड होईल हे काय सांगता येत नाही महाराज. जसं कर्म करू माणसाचा तसा शेवट होईल. तुकोबाराय म्हणतात, गात्यामध्ये गोड उदाहरण दिलं बघा महाराज. उन्हाळा लागला की आंब्याला मोहर येतो. आता काय उन्हाळा आहे का पावसाळा आहे? हिवाळा काहीच काळा नाही हो. खरं आहे का नाही? कळालंय का? आभाळ येतंय, पाऊस. आमच्याकडे काल परवा पाऊस झाला, काहीच कळा नाही. ह्या 3 जणांनी केली युती. कुणी राष्ट्र आपलं ते नाही हो. हा हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. सध्या 2 गोष्टीचं महाराष्ट्रामध्ये लय अवघड झालं बुवा. हे पावसाचं वातावरण, महाराष्ट्राचं राजकारण, कोण कुठं जाईन काय सांगता येत नाही. म्हणून हे बघा, कार्यकर्ते नेत्याचा प्रचार करण्याच्या अगोदर रोज सकाळ तपासा हे नेमका कोणत्या पक्षात आहे.
कारण सकाळ उठल्या उठल्या लोक बदलू शकतात आहे का नाही बरं. दिवाळीची 6 महिन्याची परीक्षा असते ना, ते मुलाला पेपर येणार होता, कोणत्या मंत्र्याचं काय नाव आहे. आता जरा मला इतिहासाचा अभ्यास आहे म्हणलं, तू घाबरू नको, तुझा 1 नंबर येईल. त्याच्याकडून 2 महिने अभ्यास करून घेतला. 2 महिने हे बघ, ह्या मंत्र्याचं हे नाव आहे, त्या मंत्र्याचं ते नाव आहे, त्या मंत्र्याचं ते नाव आहे. आणि पोरगं नापास झालं ना. तुम्ही म्हणता कसं काय नापास झालं. तो म्हणला, पापा तुम्ही सांगितल्याला एकही मंत्री आला नाही. त्याला म्हणलं मी काय करू, सगळे एका रात्रीत गुवाहाटीला गेले हे का नाही. 2 गोष्टीचं अवघड झालं, पावसाचं वातावरण, महाराष्ट्राचं राजकारण. तुकोबाराय म्हणतात उन्हाळा चालू झाला की महाराज वसंत ऋतू येतो. तो गुढीपाडव्याला बघा, वसंत ऋतू आला की आंब्याला मोहर येतो. येतो का नाही बघा. जेवढा मोहर आला तेवढ्या कैऱ्या लागतात का, बोला की. एक सोसाट्याचा वारा आला आणि मोठी गारपीट झाली, निमा मोहर गळून गेला. बरं जेवढा मोहर लागला तेवढ्या कैऱ्या झाल्या नाही. बरं जेवढ्या कैऱ्या झाल्या तेवढे आंबे लागतात का. जेवायला बसला की आण तोडून, जेवायला बसला की आण तोडून. आणि महाराज तेथली तेत कलमी असावं, लोक कैऱ्यात तोडून टाकतात. म्हणून माणसाने जीवनामध्ये कधी कधी आंबट व्हावं, लोक दगड कमी मारतात. आंबट झालं पाहिजे थोडंफार, मग दगड कमी मारतात. जेवढा मोहर लागला तेवढ्या कैऱ्या झाल्या नाही. आता लक्ष येतो नाही का, जेवढ्या कैऱ्या झाल्या सगळेच आंबे होतात का. त्याच्यातलं काय पक्वदशी ती थोडी, त्याच्यात थोडेफार पक्वदशीला आले आणि ती आडीमध्ये पिकू घातले. गात्यात आडी शब्द आहे, आडीमध्ये पिकू घातले. महाराज सगळेच आंबे पिकत आहेत का. त्याच्यातले आंबे काय काय होते तर नासत आहेत का नाही ना. ऐका, आंबा जर नासला तर कुठं टाकतात, बोला बोला, कुठं, उकांड्यावर. बरोबर आहे का नाही. कोणता आंबा, नासल्याला. म्हणून ऐका, माणसाने थोडंफार इजळावं पण नासुनी बर का. इजळणं कळलं ना, इजळणं म्हणजे त्या आंब्याला डाग पडणं. जर आंब्याला डाग पडला तर शहाणी माणसं डाग पडलेला आंबा काढून टाकते आणि राहिलेला आंबा मीठ लावून खात्यात. तसं तरुणपणामध्ये जर माणूस इजळला तर देव तेवढा डाग बाजूला काढतो आणि राहिलेला स्वीकार करतो. पण पक्वदशाला येऊन जर तो आंबा नासला, आला का लक्षात बोलणं, त्याची भेट कोणाबरोबर, उकांड्याबरोबर. म्हणून माणसाच्या जीवनाचा शेवट महत्वाचा आहे. तरुणपणामध्ये कार्य केलं त्याच्यापेक्षा तुमचा शेवट कसा झाला हे महत्वाचं आहे. म्हणून तर माऊली म्हणतात, आस्तेची महापुरी रिगताती कोटीवरी पै प्राप्तीच्या पैल तिरी विपाईला एक. विरळा पावे विरळा पावे, अवघड गोविंदचे वटिते, अवघड गोविंदचे वटिते, अवघड गोविंदचे वटिते. विरळा पावे विरळा पावे, अवघड गोविंदचे वटिते, अवघड गोविंदचे वटिते, अवघड गोविंदचे वटिते. वा, तुकोबाराय म्हणतात विरळा पावे विरळा पावे आणि अवघड गोवी शेवटीची. मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित वेतती सिद्धये येतदामपि सिद्धानाम कश्चिन व्यक्ती तत्वतः एखादाच आस्तेच्या महापुरी. शेवट सगळ्याचा गोड होत नाही. आमच्या गुरुवारी प्रसंग सांगायचे, एका जंगलामध्ये एक साधू होते म्हटले, नग्न अवस्थेमध्ये भजन करायचे, अगदी दिगंबर अवस्था. या समाजाशी ज्यांना काही घेणं देणं नव्हतं. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडा करी, ज्यांची अवस्था अशी झाली होती. मग पाहता पाहता साधूची कीर्ती गावामध्ये पसरली. गावातले माणसं बाबाच्या दर्शनाला जाऊ लागली, बाया दर्शनाला जाऊ लागल्या. मग गावातले 4-5 माणसं बाबाच्या दर्शनाला गेले. म्हणले, बाबा हे तुम्ही असं नग्न अवस्थेमध्ये भजन करता, दिगंबर अवस्थेमध्ये भजन करता, हे आम्हाला काय वाटत नाही व पण जरा गावातल्या महिला मंडळी दर्शनाला येतात, पोरी सुरी दर्शनाला येतात, हे तुमचं असं नग्न अवस्थेमध्ये भजन करणं बरं वाटत नाही. बाबा म्हटले, मग ह्याच्यावर पर्याय काय. गावातले लोक म्हणले, तुम्ही काहीच करू नका, आम्ही तुम्हाला एक वस्त्र आणून देतो, तेवढं वस्त्र परिधान करून भजन करी जा. बाबा म्हटले, द्या आणून. 4-5 भक्तांनी मिळून बाबाला एक लंगोट आणून दिली. बाबा लंगोट परिधान करायचे, भजन करायचे. स्नान झालं, लंगोट वाळू घातली की उंदराने कुरताडली बघा. आता दुसरी जरी लंगोट दिली तरी उंदीर काय करीन, कुरताडीन. ह्याच्यापेक्षा दुसरे 4-5 जण म्हटले, बाबा एक काम करा ना. म्हटले, काय. ह्याच्यापेक्षा एखादी तुम्ही मांजर पाळा, उंदराचा कायमचा बंदोबस्त. बाबा म्हटले, द्या आणून. दुसऱ्या 4-5 जणांनी बाबाला मांजर आणून दिली. आता मांजर मोठी संधी साधू, भूक लागली की म्याव म्याव करायची. मांजरीला काय लागतं,
दूध लागतं ना. आता बाबाच्या पुढे असा प्रश्न झाला, भजन करायचं का मांजरीला दूध आणायचं. तिसरे 4-5 जण भेटले. म्हणले बाबा एक काम करा ना. म्हटले काय. ह्याच्यापेक्षा तुम्ही एखादी गायच पाळा. बाबा म्हटले द्या आणून. तिसऱ्या 4-5 जणांनी गाय आणून दिली. आता प्रश्न अजून उपस्थित झाला, नेमकी गाय चारायची का भजन करायचं. आपल्यासारखे होते 4-5 जण. आपल्यासारखे म्हणले बाबा ह्याच्यापेक्षा एक काम करा ना. म्हणले काय. आम्हाला असं वाटतंय गाय चारायलाच कुणीतरी पाहिजे. लक्षात आलं का बोलणं. आम्हाला असं वाटायला आता तुमच्याकडे गाय चारणारीनच पाहिजे. बाबा म्हटले द्या आणून. गावातल्या 4-5 जणांनी बाबाचे हात पिवळे केले. बाबाचं थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं. 4-5 वर्षाच्या नंतर हे पहिले कोण लंगोट देणारे. पहिले लवकर येत नाहीत बरं का. सगळं वाटोळं झालं. पहिले बघा येतात. हे 4-5 वर्षाच्या नंतर पहिले आले. म्हणले चला. एका जंगलामध्ये एक साधू राहत होता आणि त्याला आपण एक वस्त्र दिलं होतं, त्याचं दर्शन तरी घ्यावं. आता त्या साधूची झोपडी नव्हती, तिथं घर झालेलं होतं आणि घरापुढं 2-3 लेकरं खेळत होते. त्या लेकराला विचारलं का हो इथं एक बाबा होते ना. लेकर म्हटले पप्पा का. लंगोटीचा पराक्रम लक्षात आला. आस्तेच्या महापुरी रिगताते कोटीवरी पै प्राप्तीच्या पैल तिरी विपाईला एक. एखाद्यात माणसाचा शेवट हा चांगला होत असतो आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, शेवट महत्वाचा आहे. तुकोबाराय म्हणतात मला माहित होता गड्या जर मी सामान्य जीवन जगलो तर शेवट चांगला होणं फार कठीण आहे. म्हणून मी आयुष्यभर परमार्थाचा तास लावून धरलं आणि त्याचा परिणाम माझा शेवट गोड झाला. अभंगाचा शेवट तो भला. परमार्थ साधना केली, त्या भगवान परमात्मा नामस्मरण केलं म्हणून माझ्या साधनेचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. सामान्य गोड झाला नाही, बहु गोड झाला शेवट तो भला. ऐका बरं का, आपल्याला सुद्धा वाटतं आपला शेवट गोड व्हावा, पण शेवट गोड होणं हे खूप कठीण आहे.
बघा, या मृत्यू लोकामध्ये 2 झाड आहेत, लक्ष देऊ नाही का बरं का. या मृत्यू लोकामध्ये 2 झाड आहेत. पहिलं झाड आहे नारळाचं आणि दुसरं झाड आहे वडाचं. मी फरक सांगतो झाडातला, ऐका. नारळाचं झाड कसं वाढतं बरं? नारळाचं झाड सरळ वाढतं, सरळ, बरोबर आहे का ना. जिथं लावलं तिथून पुढं सरळ वाढतं, सरळ नारळाचं झाड. आणि त्या नारळाचा उपयोग शेवटी कुठं आहे? महाराज लोकांना द्यायला. कुठं उपयोग आहे नारळाचा? देवाच्या चरणी. 2 वाढतं सरळ आणि उपयोग देवाच्या चरणी. तिसरी गोष्ट ऐका, नारळाचं झाड जागा किती घेतं जमिनीमध्ये? जागा अगदी 1-2 फूट घेतं महाराज, जास्त जागा लागत नाही. आणि हे नारळाचं झाड जर JCBने काढायचं ठरलं, एका खोऱ्यामध्ये निघतं का नाही? माणसाने जीवन जगावं नारळाच्या झाडासारखं, आयुष्यभर सरळ राहावं, आयुष्यभर. जिथून आपलं कर्म आहे, आपला संसार, आपला परमार्थ आणि आपण भलं सरळ राहावं. जो मनुष्य सरळ राहतो त्याचा उपयोग देवाच्या पायावर होतो. नारळ शेवटी देवाच्या चरणी पडतात. आणि जो मनुष्य आयुष्यभर सरळ राहतो त्याला जागा कमी लागते बघा. म्हणून यमरूपी JCB आली की पहिल्या खोऱ्यात निघता येतं. पण आपलं जीवन आहे वडाच्या झाडासारखं. आलं का लक्षात? कसं? ह्या रानात लावलं की पारुंब्या त्या रानात खेळा झोका. सगळे पाहुणे रावले त्याला झोका खेळतात. कोणाला? जो इकडं लावल्यावर तिकडं डोकावून बघतो त्याला. बरोबर आहे का नाही? आणि मग महाराज ह्याचा उपयोग तर काही होत नाही. पण यमरूपी JCB आली, लवकर निघतं का? अशा मुळ्या गुंतलेल्या राहतात, गुंतलेल्या. कोणाच्या सुनामध्ये, कोणाच्या नातवामध्ये, कोणाच्या लेकीमध्ये, कोणाच्या मुलामध्ये, तर कोणाच्या फोनपे मध्ये, कोणाच्या FD मध्ये. गेली बँक पळून करणाऱ्याने FD. आणि मग महाराज अशा मुळ्या गुंतलेल्या राहतात. मग महाराज ती यमरूपी JCB येते आणि मग तुकोबर आहे म्हणतात, मारिती तुडीती झुडीती निष्ठुर, नाही त्या यमाशी करुण. त्याला काय करून येत नाही महाराज. म्हणून माणसाने जीवन सरळ जगावं नारळाच्या झाडासारखं. जायचं दोघाला एक ठिकाणी. कसं आहे? दोघाला एक ठिकाणी जायचंय. कोणाला? देह तादात्म्यवादी, देह तादात्म्य. पण जाण्याचे 2 मार्ग. ऐका, तुमच्या इकडं शेतातले जो अवजार चोरतो त्याला कोणता चोर म्हणतात इकडं? आपल्या इकडं मराठवाड्यात इकडं भुरट्या चोर म्हणतात. भुरट्या चोर. भुरट्या चोर म्हणजे कोणता चोर सांग का तुम्हाला? अगदी सोपं सांगतो. रानातला इळा चोर, हातोडा चोर, रुमण चोर, पास चोर, यटन चोर, जोते चोर, शिव, मला सगळं माहिती. हे शिवळा चोर. हे चोर म्हणजे कोणता चोर? भुरट्या चोर. हा चोर जर पोलिसांनी पकडला, पोलीस सत्कार करतात का ह्याचा? नाही महाराज. हातामध्ये दंडूक घेतात आणि मारीत 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 नेतात. आणि कुठं टाकतात? बोला की जेलमध्ये. कोणत्या चोराला? भुरट्या चोराला. आता दुसरा चोर सांगतो. दुसरा चोर म्हणजे भ्रष्टाचारी नेता. हा पण कोण आहे? आणि इंटरनॅशनल चोर आहे महाराज. हा काय सामान्य चोर आहे काय? मोठा चोर आहे. हा चोर पण पोलिस एक ना एक दिवस पकडतात. पण याला मारीत नेतात का? नाही, ह्याला आदराने नेतात. म्हणते साहेब आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, तुम्हाला यावं लागणार. बरं, ह्याला बी जेलमध्ये नेऊन टाकलं. कोणत्याला? मोठ्या चोराला. पण त्याच्या जेलमध्ये ह्याच्या जेलमध्ये किती फरक आहे बरं. पहिल्याच्या जेलमध्ये नुसते मच्छरच मच्छर आणि दुसऱ्याच्या जेलमध्ये एसी, सोफा सेट, गादी, TV, सगळ्या बातम्या. कोणत्या? मोठ्या चोराच्या. ऐका, तसं माळकऱ्याला सुद्धा यमत न्यायला येतात आणि बिगड माळकऱ्याला सुद्धा यमत न्यायला येतात. पण नेण्यातला फरक आहे. ज्याने आयुष्यभर वाईट कर्म केलं, पहिला चोर. यम येतात आणि हातात दांडकं मारीत 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 नेतात आणि त्याला जेलमध्ये टाकतात. पण ज्याने जरा पारमार्थ केला त्याला जरा आदराने नेतात आणि येऊन तिथं व्यवस्थित ठेवतात. म्हणून जीवन कसं जगावं हे आपण ठरवायचं बघा. जो मनुष्य आयुष्यभर चांगला जीवन जगला त्याचा शेवट सुद्धा चांगला होत असतो. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, मी आयुष्यभर नाम साधना केली, संसाराची राख रांगोळी झाली, मी परमार्थाची वाट पत्करली, म्हणून माझा शेवट गोड झाला. ऐका, आपल्या भारतामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. या भारत देशाचा चक्रवर्ती सम्राट राजा धृतराष्ट्र, 100 कौरवाचा बाप, ज्याला 100 पोरं होते महाराज. हा धृतराष्ट्र एकेकाळी भारत देशाचा चक्रवर्ती सम्राट राजा होता. पण आयुष्यभर वाईट कर्म केलं, आयुष्यभर. म्हणून महाराज मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला हरिद्वारला गेला. तिथं जंगलामध्ये आग लागली आणि त्या आगीमध्ये जळून मेला. आगनी डाग द्यायला माणूस नव्हता. कोणाला? राजाला. आणि ऐका बरं का, त्याच आपल्या महाराष्ट्र भूमीतले वैरागी भास्कर जगद्गुरु श्री तुकोबाराय, ज्यांच्याकडे देव भेटायला आला
तर साधं बसायला पोत नव्हतं हो, पण त्यांना न्यायला जगाचा बाप विमान घेऊन आला. तुम्ही केलेल्या कर्माची पोच पावती असते. ऐका, लय सत्यनारायण करून देवदेव करून देव भेटत नाही. अंतःकरणामध्ये सत्य भावना असावी तरच तुमच्या सत्याला नारायण साक्ष देतो. हा परमार्थ, परमार्थ म्हणजे काय हो? देव ओळखून केलेला परमार्थ आहे. आपल्याला जर देवच माहित नाही, आयुष्यभर नाम साधना केली तर तो परमार्थ होऊ शकत नाही. आपलं झालंय काय महाराज? आपला परमार्थ म्हणजे दांभिक परमार्थ आहे. तुकोबर आहे म्हणतात, दंबे करू भक्ती सोंग दावू ज्यांना अंतरी भावना वेगळी. म्हणून आपण देवाला आवडेल अशी साधना करावी, देवाला आवडेल असं नामस्मरण करावं. ऐका, साधा व्यवहार आहे. 4 माणसं जेवायला येणार असले तर त्यांना विचारावं, तुम्हाला जेवाय काय करायचं? बरोबर आहे का नाही? उगं त्याच्या अगोदर स्वयंपाक करून ठेवला, ते खात नसले तर अनेक लोकांना अनेक प्रॉब्लेम आहेत खाण्याचे महाराज. उगं तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून ठेवला त्या दिवशी एकादशी असली, जमन का? म्हणून येणाऱ्याला काय विचारावं, तुम्हाला जेवाय काय करायचं? तसं नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात, महात्म्य ज्ञानपूर्वस्तू सदृढ सर्वतोधिका स्नेहो भक्तिरीती ख्याताताया मुक्तिर्नच अन्यता. अर्थ आहे का? भगवंताविषयीचं तुमच्या अंतकरणामध्ये पराकोटीचं महात्म्य ज्ञान असावं. त्या महात्म्य ज्ञानाने देवाला अनुसरून केलेली भक्ती म्हणजे खरी भक्ती आहे. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. देवाला अनुसरून जो भक्ती करतो मग त्याच्या मुखातून हे वाक्य येतं, शेवट तो भला. माझा शेवट गोड झाला, भला झाला. आता प्रश्न असा आहे, का हो तुकोबार आहे, तुमचा शेवट गोड झाला म्हटले हो. आम्हाला सुद्धा वाटतं आमचा शेवट गोड व्हावा, कोणाला वाटतं आपला मृत्यू वाईट व्हावा म्हणून. बोला बरं, पण आम्ही काय केल्याच्या नंतर आमचा शेवट गोड होईल? तुकोबार आहे म्हणतात, लय सोपं उदाहरण आहे. तुम्हाला वाटत असेल तुमचा शेवट गोड व्हावा तर फक्त तुम्ही एकदा निजाच्या माहेराला जा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला वाटतं ना तुमचा शेवट गोड व्हावा तर मग एक काम करा गाड्या हो, इकडं तिकडं न जाता
शेवट गोड होण्याचा एकच मार्ग आहे, आलो निजाच्या माहेरा. आपलं एक माहेर आहे, माहेर वारकऱ्याचं, त्याला पंढरपूर म्हणतात. जसं लिकीचं एक माहेर असतं बघा, ज्या माहेरामध्ये मायबाप राहतात, भाऊ राहतो, बहीण राहते, तसं आपलं सुद्धा एक माहेर आहे, ते निजाचं माहेर आहे आणि त्याला पंढरपूर म्हणतात. आलो निजाच्या माहेरा. आम्ही निजाच्या माहेराला आलो. आणि ऐका बरं का, माहेराला गेलं ना दादा, बघा एखादी स्त्री एक दीड वर्ष सासर घरी राहिली आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने जर माहेराला गेली ना, सगळ्यात अगोदर तिला वाटतं तिला आई भेटावी, वडील भेटावे. जोपर्यंत माहेरला गेल्यावर मायबापाची भेट होत नाही तोपर्यंत त्या लेकीला माहेरला आल्यासारखं वाटत नाही. गावातले अख्खे पाहुणे रावळे भेटू द्या, भाऊ भेटू द्या, वहिनी भेटू द्या, चुलती भेटू द्या, चुलती भेटू द्या, पण मायबाप भेटल्याशिवाय तिला माहेरचं सुख नाही. पण तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये चांगलं झालं, मी नेमकाच माहेरला गेलो आणि तिथं गेलं भेटी रकुमाईच्या वारा. मला माझ्या प्रियतम पांडुरंग सख्याची भेट झाली. इथं तुकोबाराचं चातुर्य आपल्या लक्षात येतं. चातुर्य म्हणजे काय? भेटी रकुमाईच्या वारा. रुखुमाईचा वर कोण आहे? पांडुरंग. तुकोबाराला त्याचं नाव माहित नव्हतं का हो? गात्यामध्ये तर किती नाव आहेत महाराज, पांडुरंगन, विठ्ठलन, यादीची यादी श्री अनंता मधुसूदनामध्ये. पण इथं तुकोबाराने त्याचं नाव न घेता काय म्हटले? भेटी रकुमाईच्या वारा. लवकर काम करून घ्यायचं असलं की रुक्मिणीला हातात धरावं लागतं. आलं का लक्षात? जोपर्यंत रुक्मिणीला हातात धरत नाहीत तोपर्यंत काम होत नाही. कारण आपली सगळी सत्ता कोणाच्या हातात आहे? पाय लक्ष्मीच्या हाती, दिसियावी काकुलती, दिसियावी काकुलती, दिसियावी काकुलती. पाय लक्ष्मीच्या हाती, दिसियावी काकुलती, दिसियावी काकुलती, काकुलती. तुकोबाराय म्हणतात आपले जाऊ द्या, देवाचे पाय कोणाच्या हातात आहेत? मग आपल्या आपल्या हातात असतील का? खरं सांगा बरं. किती निबर असू द्या, सत्ता कोणाच्या हातात आहे? अण्णा अहो सगळी बायकाच्या हातात आहे. सप्ताह चालू झाला, वर्गणी मागा 1000 रुपये द्या. जोपर्यंत तो बायकोला विचारित नाही देऊ का कशी, वर्गणी सुद्धा भेटत नाही महाराज. आपली सत्ता तिच्या हातात या. लय अवघड आहे. काल मला आळंदीमध्ये एक मित्र भेटला, तो म्हटला इंद्रजित महाराज मला दवाखान्यात घेऊन चला ना. मी म्हणलं काय झालं? तो म्हटला माझे पुढचे 2 दात पडले. मी म्हणलं कशाने पडले? ते म्हणला सांगायसारखंच नाही. मी म्हणलं जोपर्यंत सांगत नाही तुला दवाखान्यात नेत नाही. तो म्हणला मी सांगतो पण कुणाला सांगू नको. मी म्हणलं कुणाला सांगणार नाही, फक्त कीर्तनात सांगतो. बरं म्हणलं कशाने दात पडले? तो म्हणला बायकोनी भाकरत कडक केली होती. मी म्हणलं वेडायस का रे तू, मर्दासारखा मर्दाईस म्हणलं. बायकोला म्हणायचं भाकर लय कडक आहे, मी अजिबात खात नाही. तो म्हणला खात नाही म्हणलं होतो म्हणून तर पडलेत. लक्षात आलं का बोललं? लय अवघड आहे महाराज प्रपंच. माता माऊल्या लय येड्यात काढतात का नाही? अहो एका माता माऊलीने नवऱ्याला बैठक रूम मध्ये बसलेला होता, किचन रूम मध्ये होती, त्याला एका बोटाने असं केलं, माझं बोट दिसायला ना, एका बोटाने त्याला असं केलं असं. हे पटकन उठला आणि बायको जवळ आला. म्हटला काय काम आहे? ती म्हटली कुठं काय? मग हा म्हणला कशाला बोलवलं? ती म्हटली ह्याच्यात किती ताकद आहे ते बघायचं होतं. आपल्या हातात काहीच नाही महाराज. आपली सगळी सत्ता रुक्मिणीच्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? पाय लक्ष्मीच्या हाती, म्हणून तिला काकुळती आलं पाहिजे. आलो निजाच्या माहेरा. भेटी रकुमाईच्या. बर निजाच्या माहेरला म्हणजे पंढरपूरला आलं तर शेवट गोड होतो का? हा पण प्रश्न आहे ना. दुसरीकडे गेल्यावर शेवट गोड होतच नाही. ऐका बर का दादा हो, तुम्ही जीवनामध्ये कोणतंही कार्य करा पण देवाला धरून करा. देवाला धरून केलं की शेवट गोड झाला. जोपर्यंत देवाला धरून करत नाही तोपर्यंत शेवट गोड होत. अहो शेवट जाऊ द्या, मृत्यू लोकातलं कुणाचंही नाव घ्या, त्याने देवाला सोडून केलं, कुणाचं चांगलं झालं नाही. ज्याने देवाला धरून केलं त्याचा शेवट गोड व्हायला. बरं जाऊ द्या, तुम्ही झोपले नाही ना? ऐका मग खरं सांगा बरं का, चोऱ्या करणं ही गोष्ट बरी का चांगली? बरी नाही. जमला आता जागेत समजा. चोऱ्या करणं गोष्ट कशी वाईट आहे. आणि गोपाळांनी काय केल्या? चोऱ्या केल्या, पण त्यांच्या चोऱ्या सुद्धा गोड झाल्या. कारण कुणाला धरून केल्या? देवाला धरून केल्या. ऐका बरं का,
तुम्ही किती मोठा अखंड हरिनाम सप्ताह करा आणि किती मोठा काल्याचा कीर्तन करा ना, किती मोठा, आणि त्याला म्हणत ये बघ काल्याचं कीर्तन असं करायचं, कीर्तन तर द्वारा झालं पाहिजे पण चोऱ्या सांगायच्या नाही. होईन का कीर्तन? काल्याच्या कीर्तनात काय सांगावं लागतं? चोऱ्या. आणि चोऱ्या करणं गोष्ट कशी वाईट आहे, पण कीर्तनात चोऱ्यात का सांगाव्या लागतात? ह्या चोऱ्या कोणाला धरून केल्या हे महत्वाचं आहे. देवाला धरून केलं की गोड होतं. बरं जाऊ द्या, चोऱ्या बऱ्या का मारा माऱ्या बऱ्या? बऱ्या दोन्ही नाही, पण जरा बरं काय, हा जरा बरं चोऱ्यात ना. मारा माऱ्या लय अवघड आहेत, पण पांडवांनी काय केलं? बोला की काय केल्या? मारा माऱ्या केल्या. तरी सुद्धा द्वारकेचा राया तरी त्यांच्याच घरी का का मारा माऱ्या करू सुद्धा का मारा माऱ्या केल्या, पण कोणाला धरून केल्या? देवाला धरून केल्या. बरं जाऊ द्या, ऐका आता, आता ऐका जरा लक्ष देऊन ऐका. आपल्या सनातन धर्मामध्ये इथून मागं तुम्ही अशा अनेक उदाहरणं ऐकलेले आहेत, बरोबर आहे का नाही? आपल्या सनातन धर्मामध्ये एका पुरुषाला 2 बायका 3 बायका 5 बायका, जुन्या काळातलं बरं का, आताच नाही, आता एक भेटा नाही. बरोबर आहे का? जुन्या काळामध्ये असे अनेक उदाहरणं ऐकलेले आहेत. एका पुरुषाला 2-3 बायका असायच्या, पण एका स्त्रीला 5 नवरी. ही गोष्ट कशी, बरी का वाईट आहे? वाईट आहे. द्रौपदीला किती नवरे? बोला की माझ्या एकट्यावीन बरं का, पुन्हा 5 नवरे, तरी सुद्धा द्वारकेचा राया पांडवा घरी. बरं जाऊ द्या, आपल्या सनातन धर्मामध्ये जाती जातीत लग्न होतात का नाही? मराठ्याची मुलगी मराठ्यात. बरं जाऊ द्या, आता आता आंतरजातीय सुद्धा लग्न व्हायला लागलेत आहे का नाही? ह्या जातीतले त्या जातीत, त्या जातीत त्या जातीत, आता आता तर महाराज आंतरधर्मीय सुद्धा लग्न व्हायला लागलेत. ह्या धर्मातली त्या धर्मात, त्या धर्मातली त्या धर्मात, इथपर्यंत ठीक आहे. पण भूतातन माणसाचं कुठं लग्न असतं का? हा, भूतातन माणसाचं लग्न असतंय का? आणि भीमाची बायको कोण होती? हिडंबा. अहो भूतीन होती, राक्षसीन. भूतानी राक्षसीनी बरोबर लग्न केलं, तरी सुद्धा द्वारकेचा राया. तुम्ही म्हणता बरे गाड्या, आता तरी सुद्धा हा बाबा कोणाच्या घरी? त्यांच्याच. मी पुराव्याशिवाय बोलत नाही बरं का. बरं जाऊ द्या, आता जरा घरचेच म्हणून बोलतोच. ऐका बरं, आपल्या सनातन धर्मामध्ये माफ करा बरं का, लग्नाच्या अगोदर मुलं का लग्न झाल्यावर मुलं? आतापर्यंत लग्नाच्या नंतर मुलं, पण कर्ण कोणाच्या पोटी जन्माला? कुंतीच्या पोटी. लग्नाच्या आधी का नंतर? आधी. तरी सुद्धा द्वारकेचा राया. तरी हा त्यांच्याच घरी का? बरं जाऊ द्या, माऊलीची ओळी सांगतो आता तुम्हाला. उग महाराज, उग उग मित्र 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 म्हणायचं आणि मित्राचीच बहीण पळून न्यायची. हे ज्ञानेश्वरीतलं. ही गोष्ट कशी, बोला की वाईट आहे, तरी सुद्धा द्वारकेचा राया. अर्जुनाने कुणाची बहीण पळून नेली? अहो कृष्णाची सुभद्रा नेली का नाही? तरी सुद्धा हा त्यांच्याच घरी. मग हे सगळं कशासाठी देवाने कबूल केलं? ऐका, देव पांडव चुका करीत होते, पण रात्रंदिवस नामस्मरण करत होते. कुणाचं? पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवी. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी पांडव चुका करीत होते, पण नामस्मरण कोणाचं करीत होते? देवाचं. म्हणून हा त्यांना सहकार्य करत होता. तुम्ही काही करा गाड्या हो, पण देवाला धरून करा, तर तुमचा शेवट गोड होतो, नाहीतर होत नाही. बरं जाऊ द्या, मांस विकणं गोष्ट कशी वाईट आहे महाराज. मांस विकणं वाईट गोष्ट आहे, पण सज्जन कशाने आयुष्यभर काय विकलं? मांस विकलं. हा बाबा तराजू घेऊन उभा होता. कोणाचं? सज्जन कसा या विकू लागे मांस. हा बाबा तराजू घेऊन उभा होता. गोष्ट वाईट होती, पण देवाला धरून केली. बरं जाऊ द्या, मांस विकणं, मांस हा पदार्थ वाईट आहे. बरं कातड कसं आहे? अपवित्र आहे महाराज, पण चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. मांस सुद्धा गोड झालं, हाड सुद्धा गोड झाले. कोणाचे? चोखोबारायचे महाराज. मंगळवेड्याला भिंत पडली आणि त्या भिंतीमध्ये हजारो लोक त्या मंगळवेड्याच्या भिंतीमध्ये गाडले गेले. पांडुरंग परमात्मा नामदेवाला म्हणू लागले, नामदेवा मला माझ्या भक्ताच्या हस्ते हाताने विसर्जन करायच्यात, घेऊन ये. नामदेव राय म्हणतात, देवा अरे त्या भिंतीमध्ये काय एकटे चोखोबाराय गाडले गेलेत का? हजारो माणसं गेलेत.
चोखोबारायाच्या हस्ती ओळखायच्या कशा? विठ्ठल म्हणतात, नामदेवा ज्या हाडातून विठ्ठल 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 नाव निघल ते हाड माझ्या चोखोबाचे. झाले का नाही गोड हाड? हा बरं जाऊ द्या, जाती जातीचा भेद असू द्या, पण प्रत्येक जातीचा वारकरी झाला की देवाला गोड होतो. महाराज चोखोबारायांनी 450 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला जावं आणि पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी चोखोबाराला म्हणायचं, चोखोबा तुमचा जन्म दलित समाजामुळे झाल्यामुळे तुम्हाला भक्तीचा अधिकार नाही. पांडुरंगाने म्हणावं, मी जातीभेद पाहत नाही आणि माझी पूजा करणारी जातीभेद पाहतात. पांडुरंग परमात्म्याने विटेवरून खाली उतरावं, मंदिराच्या बाहेर यावं आणि चोखोबाराला कडकडून मिठी घालावी. आजही आपण जर पंढरपूरला दर्शनाला गेलो दादा हो, तर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर कोणाचं दर्शन घ्यावं लागतं? चोखोबारायाचं. म्हणजे तुम्ही देवाला धरून काही केलं तरी तुमचं काय होतं? गोड होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आलो निजाच्या माहेरा. आम्ही पंढरपूरला आलो, तिथं आल्याशिवाय काहीच गोड होत नाही. भेटी रकुमाईच्या वरा. आणि एकदा का त्या परमप्रिय पांडुरंगाची भेट झाली की आमच्या जीवनाचा परिहार झाला. परिहार झाला. मी आयुष्यभर नामसाधना केली, मी माझ्या परमप्रिय पांडुरंगाला भेटलो, त्याच्यामुळं माझ्या जीवनाचा परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला. मागचं दुःख जे काय होतं ते सगळं संपलं. परिहार कोणाच्याही जीवनाचा चांगला होत नाही. ऐका, जो वर्षभर अभ्यास करतो त्याला टक्केवारी पडते का चका खेळत फिरणाऱ्याला टक्केवारी पडते? बोला ना. ज्याने अभ्यास केला त्याचाच परिहार होईन. परिहार या शब्दाचा अर्थ काय? केलेल्या कष्टाचं चीज होणे याला म्हणायचं परिहार होणे. आयुष्यभर परमार्थ केला म्हणून शेवटी परिहार झाला. वर्षभर अभ्यास केला म्हणून नंबर आला. बरोबर आहे का नाही? आता ह्या वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये मृदंग वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं ही साधना, कठीण साधना आहे महाराज. त्याच व्यक्तीला कीर्तनामध्ये मृदंग वाजवता येतो, त्यांनी प्रॅक्टिस केली, परिहार झाला. 3 वाजता उठून प्रॅक्टिस केली, मृदंग वाजवायला याला म्हणायचं परिहार झाला. 3 वाजता उठून गायनाची प्रॅक्टिस केली, चाल म्हणता आली, याला म्हणायचं परिहार झाला. आयुष्यभर देवाची साधना केली. ऐका, संपत्ती असली म्हणजे परिहार होत नाही. आपला भ्रम आहे. पैशामध्ये फरक आहे, माणसामध्ये फरक नाही. एक वाक्य सांगू का? ऐका बरं का. आतापर्यंत तुम्ही हे ऐकलेलं आहे, गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. पण आतापर्यंत तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की गरीबाची स्मशानभूमी वेगळी, श्रीमंताची स्मशानभूमी वेगळी? बोला ना. दोघांची स्मशानभूमी कशी? एकच आहे महाराज. ए मौत तेरे इरादे नेक है, ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और धनवान का बिस्तर एक है. दोघाला जाळण्याची जागा एकच आहे. परिहार पैशाने होत नाही. परिहार तुमच्या मोठेपणाने होत नाही. लय नाव मोठं झालं म्हणजे तो मोठा झाला असा काही अर्थ समजून घेऊ नका. आणि ऐका, आपली तुलना जरा योग्य व्यक्तीशी करा. लोक लय तुलना करायला लागलेत महाराज. माऊलीची कोवी सांगू का? माऊलीची गोड ओवी आहे. माऊली म्हणतात, ऐका बरं का. राजहंसाचे चालणे
भुतळी झाली या शहाणे आणि के काय कोणी चालावीचे ना. राजहंस खूप आयटी मध्ये चालतो म्हणून काय दुसऱ्या पक्षाने चालायचं नाही का हो? आपापल्या पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे. आपण ह्याच्या त्याच्याशी तुलना करत बसायची नाही. प्रत्येकाचं कर्तृत्व, प्रत्येकाचं नेतृत्व हे त्याच्या प्रारब्धावरती आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नावरती असतं. माणसाच्या जीवनाचा परिहार तेव्हा होतो जो आयुष्यभर नामसाधना करतो. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा परिहार झाला, पाठीमागचं सगळं दुःख संपलं आणि परिहार झाल्यामुळे आता या विश्वामध्ये माझ्यापेक्षा कोणीही श्रीमंत नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, वाणी, तुका म्हणे वाणी, तुका
रखुमाईचा बरा बरा रे रा रा ना आ म्हणतात तुका म्हणे वाणी गेली आता नेवधनी. वाणी या शब्दाचा अर्थ आहे श्रीमंत. या विश्वामध्ये आता आमच्यापेक्षा कोणीही श्रीमंत नाही. गेली आता नेवधनी का? आमचा पाठीराखा तो भगवान परमात्मा आहे. ऐका बरं का, श्रीमंत तुकोबार आहे. आता तुकोबाराचा जर गाथा उघडून पाहिला तर तुकोबाराच्या गाथ्यामध्ये असे काही प्रमाण आहेत, लक्ष देऊन ऐका. तुकोबार आहे म्हणतात तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. या विश्वामध्ये आमच्यासारखं कोणी श्रीमंत नाही तुकोबाराय म्हणतात. आणि ते तुकोबार एका बाजूला म्हणतात जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. हे कोणाचे शब्द आहेत? तुकोबारायचं. आणि आणू रेणू या थोकडा तुका आकाशा येवडा. महाराज दोन्ही कसं काय खरं बरं? एका बाजूला हेही करणं एका बाजूला तेही कर. ऐका बरं का, आपल्या गावात एसटी येते का? एसटी
आता आहे का मग? गावामध्ये एस टी आली, एस टी एवढी गच्च भरली की एस टी मध्ये बसायला जागा नाही. आता लय गच्च भरती का? आता फुकट झालंय. खरंय का नाही? ह्यांना झालंय फुकट आणि ह्यांना झालंय हाफ तिकीट. एवढी एस टी गच्च भरली, एस टी मध्ये बसायला जागा नव्हती. एक वारकरी बाबा कसे बशी एस टीत चढले, त्यांना बसायला जागा नव्हती. त्यांना जायचं होतं नाशिकला. मला इकडचे गावं माहितीत म्हणून सांगतो. त्यांना नाशिकला जायचं होतं महाराज, पण जागा नव्हती. ते तसेच उभं राहिले. एस टी हळूहळू पुढे गेली विंचूरला, आणि विंचूरमध्ये 2-3 माणसं खाली उतरले आणि ह्याला जागा भेटली. लगेच शेव तिथं भेटला बसला. तोपर्यंत कंडक्टर आला नव्हता. विंचूरच्या पुढे एस टी धकली आणि कंडक्टर आला. चला तिकीट 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 तिकीट. त्याला विचारलं, चला तिकीट काढा. मामा कुठून बसलात? तो म्हटला विंचूरवरून. काय म्हणला? विंचूरवरून. कंडक्टर म्हणला, हो लाबाड कशाला बोलता हो, तुमच्या गळ्यात तर माळ आहे. लाबाड बोल नका, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही पिंपळत मध्ये एस टी मधून चढलात. हो म्हणला, मी पिंपळत मधूनच चढलोय. आणि बसलात कुठून? विंचूर मधून. कंडक्टरला वाटलं नेमकं हे गोळ्या संपल्यात का माझ्या संपल्यात, काय कळना ना. आहो म्हणला, अहो गडबड आहे, मला लवकर सांगा तुम्ही कुठून आलात? तेव्हा म्हणला पिंपळतून. बसलात कुठून? लबाड बोलत होता का तो मनुष्य? बोलत होता खरा, दोन्ही बाजू खऱ्या होता का नाही? तो म्हणला, कंडक्टर मामा माझं ऐकून घ्या, मी पिंपळत मध्ये एस टी मध्ये चढलो, पण मला बसायला जागा नव्हती म्हणून बसलो. कुठून? विंचूरहून. पण तिकीट कुठून काढावं लागन? हा ऐका ऐका. तसं तुकोबाराच्या दोन्ही बाजू खऱ्या आहेत. तुकोबारा सांसारिक दृष्टीने म्हणतात जाऊ पुढे ती भिके कुत्रे घर दाखिती, आणि पारमार्थिक दृष्टीने म्हणतात तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. पारमार्थामध्ये वारकरी संप्रदायाच्या कळ जगद्गुरु तुकोबार आहेत. मग संसाराची बाजू काय घेईल? देव संसार बघून तुमचा स्वीकार करत नाही, देव परमार्थ बघून तुमचा स्वीकार करतो. म्हणून या विश्वामध्ये आमच्यापेक्षा मोठं कोणीही श्रीमंत नाही, असा या अभंगाचा आशय. एकदा फक्त पुरुष मंडळी उपस्थित, फक्त पुरुष मंडळी असे 2 हात वर करा. इकडं आजूबाजूला उभे असलेले ते बसलेले म्हणल्यामुळे तुम्ही केले केले का हातावर? तिकडं दुकाना पुढे बसलेले करा हातावर. हा जमलं जमलं, केले का? हा. आणि इकडचे राहिले बा आता. द्या मोबाईल ठेवून, तंबाखू द्या आता टाकून. मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, आपलं वारकरी संप्रदायाचं शास्त्र असं सांगतं, संत धर्माचं शास्त्र असं सांगतं, पिंड पदावरी दिला आपुलिया करी. एकदा का आईवडिलाच्या नावाने पिंडदान केलं की आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होत असतो. बघा, त्याच्यासाठी हा 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे कार्यक्रम करावे लागत असतात. ऐका बरं का, तुम्हाला गेलेल्या व्यक्तीच्या नावाने त्या तिथेला कीर्तन करता आलं नाही, राहिलं तर राहू द्या. भजन करता आलं नाही, राहिलं तर राहू द्या. पण नुसता हरिपाठ जरी केला ना तर मौली म्हणतात ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, आणि पूर्वजा वैकुंठ. ते पूर्वजांना पुण्य प्राप्त होतं बरं का. मग तुम्ही म्हणता इथं केलेलं त्यांना कसं काय प्राप्त होतं? आपण खाली करायचं आणि ते तिकडं कसं काय प्राप्त होतं? तुम्हाला खोटं वाटत असलं ना, तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे नावाचं ॲप्लिकेशन आहे का? फोनपे आहे ना, ते ओपन करा आणि तिथं एक नंबर टाका 90 11 36 36 64.
आणि तिकडून 10,000 पाठवा, बघा इकडे येतात का नाही. तुम्हाला खोटं वाटत असलं तर माझं पाठवून बघा. दिसले का पैसे आलेले, अण्णा असे असे वळालेत, बीडला चाललेत, नाही येतात का नाही. अगदी तसंच गेलेल्या व्यक्तीच्या नावाने खाली कर्मकांड केलं की त्यांना ते प्राप्त होत असतं. ऐका, आपला सनातन धर्म असं सांगतो, मातृदेवो भव पितृदेवो भव. आई ही एक देवत आहे, वडील हे एक देवत आहेत. पण महाराज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, आम्हाला कधी कधी एका गोष्टीची अशी खंत वाटते बरं का, की एका 10 वैदाच्या खोलीमध्ये आई वडील 4-4 पोरांना घेऊन आनंदाने सुखाने संसार करतात. पण त्या 4 पोराचे 4 बंगले झाल्याच्या नंतर त्या मायबापांना घरामध्ये जागा भेटत नाही, म्हणून त्यांना वृद्ध आश्रमामध्ये आणि पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलं जातं. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आपल्या भारत देशाची आहे. ह्याच्यापेक्षा सांगू का, आपल्या भारत देशामध्ये एकूण 1527 वृद्ध आश्रम आहेत भारतामध्ये. किती? 1527. आणि ऐका, त्याच्यातले जवळजवळ 725 फक्त महाराष्ट्र भूमीमध्ये आहेत. ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. महाराज, निस्वार्थ प्रेम करणारे मुलावरती 2च पात्र असतात, त्याला मायबाप म्हणतात बघा. मातेची या चित्ती अवघी बाळाचीच व्याप्ती, लेकुराचे हेत वाहे माऊलीची चित्त. आईच्या आणि बापाच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ आपल्या मुलाचं भलं व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, हाच एक हेतू असतो. मायबापाला असं वाटतं आपलं जेवढं मोलमजुरी करून गेलेलं आहे, किमान आपल्या पोराच्या नशिबी हे येऊ नये म्हणून. ऐका बरं का, प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये 3 जन्म येतात. 3 जन्म. पहिला जन्म ती जन्माला आली, दुसरा जन्म तिचं लग्न झालं परक्या घरी नांदायला गेली, तिसरा जन्म ती बाळांत झाली. बाळांत या शब्दाचा अर्थ आहे बाळ अधिक अंत. बाळाला जन्म देता 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 अंत होतं, तिला तर बाळांतपणाची प्रक्रिया म्हणतात. आईसारखं निस्वार्थ प्रेम आपल्या मुलावरती कोणी करू शकत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे. आई आणि वडील या 2 तीर्थक्षेत्र आपल्या घरामध्ये आहेत बरं का, आहेत. फक्त लक्ष दिलं पाहिजे आपण. काय आहे बघा, एखाद्या माता माऊलीचे लक्ष देऊ नाही का, एखाद्या माता माऊलीचे 9 महिन्याने दिवस पूर्ण झाले, जर दुर्दैवाने त्या माता माऊलीवरती अशी वेळ आली, तिला दवाखान्यात नेण्यात आलं, डॉक्टर म्हणतात हे बघा दादासाहेब अवघड झालं. काय झालं, आता एकतर आई वाचल नाहीतर आईच्या पोटातलं बाळ वाचन, बाळ आडवा आलेला आहे, पटकन सांगा काय करायचं. नवऱ्याने एका मिनिटाचाही विचार न करता पटकन उत्तर दिलं, डॉक्टर साहेब माझी बायको वाचली पाहिजे, माझी धर्मपत्नी वाचली पाहिजे. सासू सासऱ्याने विचारलं तुमचं काय मत आहे, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं, डॉक्टर साहेब आमच्या घरची सून वाचली पाहिजे, आमच्या घरची लक्ष्मी वाचली पाहिजे. मायबाप आले होते, त्यांना विचारलं तुमचं काय मत आहे, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं, डॉक्टर साहेब आमच्या घरची ताई वाचली पाहिजे, आमची मुलगी वाचली पाहिजे. पण ऐका ना, 3 तास डिलिव्हरीच्या खोलीमध्ये वरडू डॉक्टरला म्हणत होते, डॉक्टर साहेब माझ्या जीवाचं काही झालं तरी होऊ द्या, पण माझ्या पोटातलं बाळ वाचलं पाहिजे. हे विश्वामध्ये आई स्वतः कोणी बोलू शकत नाही. म्हणून आईच्या चरणावरती देवत आहे बघा. मायबापाची सेवा करावी. नाद बाबा म्हणतात, स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, परी माता न मिळे त्रिजगती. या विश्वामध्ये मायबापासारखं प्रेम आपल्यावरती कोणी करू शकत नाही. दुर्दैवी असतात ते मुलं ज्यांना जिवंतपणे मायबापाची सेवा करायला भेटत नाही. महाराज, एवढा समाज स्वार्थी झालेला आहे. आता बघा, तुम्ही 2-3 वर्षापूर्वी एक पेपरला बातमी आली होती, माझ्या मनचं काहीच नाही बघा. मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा आहे, आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे डॉक्टर होऊन गेले, बाल रोग तज्ञ, त्यांचं नाव अरुण गोधनकर. नाव माहीत नाही असा महाराष्ट्रामध्ये माणूस नाही महाराज. त्यांनी एक शेवटी पेपरला लेख दिला होता, त्यांनी त्यांचं त्या लेखामध्ये चरित्र सांगितलं. त्यांनी असं म्हणतात की त्यांना 2 पोरं. ऐका बरं का, आपल्या पोराचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून त्यांना अमेरिकेला पाठवलं. 2ही पोरं डॉक्टर झाले. आता पोरं डॉक्टर असल्यामुळं सुना तशाच पाहिजेत म्हणून त्यांना 2 डॉक्टर आणि 2 सुना सुद्धा डॉक्टर केल्या. अमेरिकेमध्ये 2 पोरं सठल झाले. हळूहळू अरुण साहेबाचं वय झालं, पण पोरं भेटायला आले नाहीत. महाराज, 10-20 वर्षाचा काळ गेला, डॉक्टर अरुण गोधनकर यांच्या पत्नीचं निधन झालं. बापाने पोरांना फोन केला, बाबा पोरांना फोन केला, अरे तुमची आई वारलेली आहे, अंत्यसंस्कार करायचा आहे त्या फ्लाईट धरून निघून या. तिकून वडिलांनी उत्तर दिलं, बाबा आम्ही जर परत आलो तर माय काय जिवंत होणार आहे का, एक काम करा, आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे आईची अंत्ययात्रा दाखवा आणि कुरिअरने आस्ती पाठवा. कोण म्हणले? पोरं.
महाराज स्वतः पत्नीला अग्नी डाग दिला आणि लातूरमध्ये वृद्धाश्रम आहे, लातूरमध्ये स्वतःला त्या वृद्धाश्रमामध्ये भरती केलं. काही कालांतराने अरुण गोधन सुद्धा वारले. तिथल्या त्या वृद्धाश्रम संचालनाने मुलाला फोन केला. त्यांनी त्यावेळेस सुद्धा तेच उत्तर दिलं. म्हणून त्यावेळेला पेपरला एक लेख आला होता, चुलीत गेलं तुमचं शिक्षण आणि चुलीत गेली तुमची नोकरी. तुमच्या शिक्षणापायी, तुमच्या नोकरीपायी जर तुमच्या मायबापाला सांभाळण्यात येत नसेल तर शिकून उपयोग काय हो? शिक्षण म्हणजे काय? एक वाक्य सांगू का? शिक्षण म्हणजे काय? ऐका बरं का. मनाला माणुसकीकडे, बुद्धीला सत्याकडे आणि शरीराला मायबापाच्या सेवाकडे नेण्याचं नाव म्हणजे शिक्षण आहे बघा. डझनभर पुस्तकं वाचणं, कपाटभर डिग्र्या मिळवणं याचं नाव शिक्षण नाही. अंतःकरणातून मायबापाची सेवा करता आली पाहिजे. आईसारखं प्रेम आपल्यावरती कोणी करू शकत नाही. मी फक्त आईच्या बाजूने बोलतोय, बापाच्या बाजूने बोलत नाही असं नाही बरं का. ऐका बरं का. एखाद्या मुलाच्या जीवनामध्ये आई जेवढी महत्वाची तेवढाच आधार देणारा बापही महत्वाचा आहे. एखादा कुंभार दादा जर मडकं घडवत असेल तर त्या कुंभार दादाचा एक हात मडक्याच्या बाहेरून असतो आणि एक हात आतून असतो. ऐका बरं का. बाहेरचा हात त्या मडक्याला आकार देतो तर आतला हात त्या मडक्याला आधार देतो. तसं आपल्याला जीवनाला आकार देणारी आई आहे दादा, पण आपल्या जीवनाला एखादा आधार देणारा आपला बाप आहे. मुलगा शाळेतून आला, अभ्यास कर तपासणारी आई आहे. मुलगा शाळेत चाला, डबा देणारी आई आहे, पण त्या शाळेची 25,000 फी भरणारा बाप आहे. ही विसरायला नको महाराज. त्या बापाने शेतातल्या बैलाला जर आवाज दिला तर दुसऱ्याच्या बांधाला गेलेला बैल बापाच्या एका आवाजाने परत येतो. पण ऐका ना, पोटच्या पोराला बापाने 10 आवाज दिले तरी पोरग वापस फिरत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती, जीवनामध्ये तुम्ही कशालाच घाबरला नाहीत तरी चालल, पण गाड्या हो, जीवनामध्ये 2 गोष्टीला नक्की घाबरा बघा. पहिली गोष्ट म्हणजे पाप आणि दुसरं गोष्ट म्हणजे बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला. 2 गोष्टी आपल्याला कधी मिळत नाही. मायबापाची सेवा हे जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. पांडुरंग परमात्मा आपल्याला माहित नव्हता, त्या पुंडलिक रायाने आयुष्यभर मायबापाची सेवा केली म्हणून आपल्याला ते देव प्राप्त झाला. दुर्दैवी असतात महाराज. काही मुलं तर एवढे दुर्दैवीत, मी दुसरं सांगत नाही, आमच्या बीड जिल्ह्यातली घटना सांगतो महाराज. आमचा बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून ओळखला जातो. आमच्या तालुक्यामध्ये कुटुंब होतं. ॲक्सिडेंटमध्ये वडील वारले, पण बापाची इच्छा होती की एकुलते एक पोरग एकदा सरकारी नोकरीवर खुर्चीवर बसलेलं पाहायचं होतं. दुर्दैवाने बापाच्या नशिबी ते आलं नाही. बापा ॲक्सिडेंटमध्ये वारला. त्या बापाची इच्छा माईने पूर्ण करण्याची ठरवली. ऊस तोडायची कारखान्याची उचल घेतली, अर्ध कोयतन मुलाला शिकवलं. मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला, संभाजीनगरला सरकारी ऑफिसमध्ये नोकरी करू लागला. आता आईची एकच इच्छा, भरल्या डोळ्याने एकदा पोराला सरकारी खुर्चीवरती बसलेलं पाहायचं आणि 4 माणसामध्ये एकदा त्या साहेबांनी मला आई म्हणावं. मी मरायला मोकळे झाले. बीडतून एसटी पकडली, संभाजीनगरला काठी टेकत आली. मुलगा ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेला होता, हातामध्ये फाईल होती. कोणत्या फाईलला यस, कुठल्या फाईलला नो करीत होता. बाजूला सगळे कामगार होते, वॉचमॅन दारात उभा होता. माईने काचेच्या खिडकीतून पोराला पाहिलं खुर्चीवर बसलेला. ऊर भरून आला. फक्त आता शेवटची एकच इच्छा की ह्यानं मला आई म्हणावं. मी मरायला मोकळे झाले. 1 तास झाला, 2 तास झाला, साहेब सह्याच करीत होते. वॉचमॅनने विचारलं, का हो साहेब, 2 तासामधून दारामध्ये एक म्हातारी आहे, ती कोण आहे? नकळत पोराने उत्तर दिलं वॉचमॅनला, दादा ते आमच्या घरामध्ये मोलकरीण म्हणून कामाला असते. जागेवर म्हातारी मेली महाराज, जागेवर मेली. दुर्दैवी असतात काही माणसं ज्यांना मायबापाची सेवा करायला भेटत नाही. ऐका बरं का, एक कवी आहे, तो कवी काय म्हणतो ऐका. बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई पण, आणि बायकोला खुशाल म्हणतो तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण. अरे कधीतरी आठवून बघते आईचे दिवस, तू जन्म घ्यावा म्हणून किती केले होते नवस. इकून तिकून देव तिच्या नवसाला पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, ऊन लागू नये म्हणून पदराखाली घ्यायची. भूक लागली ना टाय करून राहायचास, आणि त्या आईचं दूध संपलं ना रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोसलास लेका, त्या रक्ताचा ठेव मान. आता फक्त एवढं कर, त्या दारातील आईला आता तरी घरामध्ये आण. अरे किती दिवस टिकणार आहे ते पिकलेलं पान. तो कवी पुढं म्हणतो,
भले तू गोडधोड खा, पण शिळी भाकर तरी आईला वाढ. आणि भाकर वाढायला बायको आडवी आली, चल तिला घराबाहेर काढ. बायको घर सोडूनच जाणार नाही, मी बॉन्डवर लिहून देतो. मुलगा मायबापाला सांभाळतो म्हणून बायको घर सोडून जाणार नाही, मी बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी दुसरी करून देतो. अरे वाघ बनवलंय तुला माईने, पण दुर्दैवाने तिला उरलं नाही माई. पण उद्या सकाळी उठ, मिशीला पीळ दे, मांडीवर थाप मार आणि म्हण माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. मायबाप हे आपल्या जीवनातलं अंतिम सत्य आहे दादा. व त्यांची सेवा करायला पाहिजे. बापासारखं आईसारखं प्रेम कोणी करत नाही. म्हणून या महाराज ठोंबरे परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. एवढं मोठं कार्य आहे. ह्यांच्या वडिलांना कुठं खरंच बरं का, ऐका बरं का, आज कैलासवासी सुभाऊस भाऊ जर कुठं वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये असतील ना, हा एवढा मोठा कार्यक्रम पाहत असतील आणि त्यांच्या मुखातून सुद्धा हा शेवट येईल. बास शेवट तो भला माझा बहु गोड झाला. खऱ्या अर्थाने म्हणतील गाड्या माझा शेवट गोड झाला. जवळजवळ अभंगाचा सुद्धा अर्थ झाला, कीर्तनाची सुद्धा वेळ चालू आहे. तुमच्या म्हणण्यावांना कसं करायचं 10 मिनिटं घे. त्यांनी मला अगोदर ताकीद दिली होती म्हणून घेतो. एकदा प्रेमाने भजन करा. विठाला 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 विठाला. 10 मिनिटं लागतील बा. उगं पुन्हा नाही तर तुम्ही म्हणून लांबिवलं महाराजांनी. ऐका त्यांच्यामुळं बरं का 10 मिनिटं याच्यासाठी की मला अण्णांनी आणि गावातील बरेच कॉल आले. मला आपले निलेश भाऊ असतील सर्वांनी कॉल केला आणि म्हटले महाराज आम्हाला इतिहास सांगा. सांग का ऊन लागले का नाही ना. आता बघू जिथं मावळण तिथं मावळण. ऐका फक्त 10 मिनिटं लक्ष देऊन ऐका. महिला मंडळ नीट बसा, नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ. तुम्ही म्हणता माय घातल्या सरशी सासूची तरी घालायची की. ऐका ऐका राहिलेल्या 10 मिनिटामध्ये आज मी तुम्हाला, तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी नाही ऐकलेला आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड भारत देशाचा 2000 वर्षापासूनचा इतिहास सांगतो. अख्ख्या भारतात माझी ती क्लिप व्हायरल झाली म्हणून मला अण्णांनी आग्रह केला म्हणून सांगतो. लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जातो. तो 7 नावाने जम्बूया द्वीप, हिमवर्ष, आजनाब वर्ष, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया, आर्यव्रत. या भारत देशामध्ये इसवी पूर्वमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा झाला ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राट त्यानंतर इसवी सन पूर्व संपला आणि इसवी सन सुरू झालं. या भारत देशामध्ये 100 पासून शके संवत्सर सुरू झालं. जे हिंदू धर्माचं पंचांग असतं ना त्याच्यावरती शिक केलेलं असतं. इसवी सन आणि शके याच्यामध्ये 78 वर्षाचा फरक असतो. म्हणून ज्याला तिथी काढता येत नाही त्यांनी इसवी सन वजा 78 इसवी सन अधिक 78 करायचा, आपोआप तिथी निघत असते. या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला. आपल्या भारतामध्ये 712 साली सगळ्यात पहिले मोठ्या कर्म अरबांनी केले. 846 साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली, राजाराम नावाचा राजा झाला. 946 साली कनौज मधून भोज नावाचा राजा झाला. 1001 मध्ये मोहम्मद गझनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. याच मोहम्मद गझनीने 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले, सुरतवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोरटी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. भारताच्या इतिहासामध्ये 1177 साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात येते. ते भारताच्या इतिहासामध्ये 1191 मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली. ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि मोहम्मद गौरीने त्यांचे डोळे फोडले. आपल्या भारताचा इतिहास आहे. भारताच्या इतिहासामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथम ज्या स्त्री बसली जिचं नाव आहे रजिया सुलताना. 1275 साली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला. हा सुद्धा भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीबरोबर लग्न केलं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. याच अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली.
1351 साली फिरोजशाह नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1459ला गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 साली प्रथमच एक पोर्तुगीज आला ज्याचं नाव वास्को डी गामा. या ठिकाणी 14वं शतक संपलं, 15व्या शतकाला सुरुवात झाली. आता लक्ष देऊ नये का, या भारत देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तानमधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हाच नालायक बाबर 1528 साली अयोध्याला गेला. त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 साली बाबर मेला, बाबरचा मुलगा हिमायम राजा झाला. 1556ला हिमायत मेला, हिमायतचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि 15व्या शतकाच्या शेवटी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता 12 जानेवारी 1598 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखुजी जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. त्यांचं नाव आहे जिजाऊ आई साहेब. 1598 साली जिजाऊ आई साहेबांचा जन्म झाला. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1605 साली जहागीर मेला, जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला. ज्यांनी भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं. तिथं त्याच्या 8 नंबरची बायको औरंगजेबाची माय मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं. आणि 16व्या शतकाला सुरुवात झाली आणि 16व्या शतकाच्या मध्यंतरी या देशामध्ये स्वर्णयुगाला सुरुवात झाली आणि मराठा साम्राज्याचा उदय झाला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. 1630 साली शिवरायांचा जन्म झाला. 1646 साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव आहे त्वारणा किल्ला. 1657 साली स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला. 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा कोतळ बाहेर काढण्यात आला. 1663 साली शाहिस्ते खानाची बोटं कापली. 70ला तानाजी मालुसरे गेले, 73ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि 6 जून 1674 साली या भारत देशामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती आपला राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले, धर्मवीर संभाजीराजे त्याच्या गादीवरती बसले. 1689ला धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याचा पेशवाईकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. 1708 साली लक्ष देऊ नये का, 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाल्या. 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1799 साली यशवंतराव मल्हार झाले. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव युद्ध झालं. 1828 साली मनकर्णिका तांबे महापराक्रमी स्त्री जन्मली. तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं. 1848 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857ला इंग्रजांच्या विरोधात पहिला चलेजाचा उठाव झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 1891 साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली शेगावचे गजानन महाराज गेले. 1917 साली सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली. 1918 साली शिर्डीचे संत साईबाबा गेले. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1929 साली या भारत देशाची गायन कोकिळा लता दीदीचा जन्म झाला. 1931 साली राजगुरू भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावर देण्यात आले. दिनांक 12/12/1940ला बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942ला वर्ध्यातून चलेजाचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला. 1947ला देश स्वातंत्र्य झाला. 48ला महात्मा गांधी गेले. 49ला राज्यघटना लिहिण्यात आली आणि 26 जानेवारी 1950ला अंमलात आली आणि 1952ला लोकसभेची, आता लोकसभेची निवडणूक आहे ना, अशी 1952ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसाळ. नाही मी नव्हतो, मग कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 1 मे 1960 साली मुंबईत संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली. 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राजे यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं. 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. 1969 साली भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली. काय नाव? इंदिरा गांधी. 1972 साली आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळातच महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला. म्हणजे ते 72चे बरं का, काड्या करू नका. 15 ऑगस्ट 1975 साली बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट झाला शोले.
1980 साली BJP पक्ष स्थापना झाली, भारतीय जनता पार्टी. 1983 साली कपिल देवने भारत देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला. 1989ला राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानात हक्क दिला. 1991ला राजीव गांधी गेले मी जन्माला आलो. 1992ला बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 93ला मराठवाड्यात केलेला भूकंप झाला. 97ला भारतातली पहिली महिला अंतराळात गेली. काय नाव? शांताबाई कल्पना चावला. 1999 साली कारगिल युद्ध झालं. 2001ला धर्मवीर आनंदी गेले. 2004ला लक्ष्मणकांत बेर्डे गेले. 2006ला राज ठाकरेंनी मनसे स्थापना केली. 2007ला भारताची पहिली महिला राष्ट्रपती झाली, जिच्या डोक्यावरचा पदर अजून खाली नाही, तुम्ही घेऊ नका. प्रदीपाताई पाटील. 26/11/2008 ताज हॉटेल बॉम्बस्फोट झाला. 4था नालायक सापडला. कसा? 2012ला 2 नेते गेले. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरे विलासराव देशमुख. 2014ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेबांचं निधन झालं. 2016ला दुसरी नोटबंदी झाली. पहिली नोटबंदी 1978 साली मोरारजी बाबू देसाईंनी बंद केली. दुसरी नोटबंदी 2016 साली नरेंद्र मोदींनी बंद केली. 2017ला अखंड महाराष्ट्र भूमीतून 56 प्रकारचा मराठा क्रांती मोर्चा निघाला. 2019ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान परत मोदी झाले आणि महाराष्ट्र होती 3 जणांचं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020ला करोना आला, त्याच्यामुळे लॉकडाऊन झालं. जानेवारी 2021 मध्ये परत करोना आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 मध्ये अनाथाची माय सिंधूचा सपकाळ गेला. 7 फेब्रुवारी 2022ला भारत देशाची गायन कोकिळा लता दिदी गेल्या. जून 2022ला महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं, कारण माननीय महाराष्ट्राचे चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. नाही हे कुठे गेले? मग गुवाहाटीला गेले. नंतर चालू झालं 2023 आणि 2023 मध्ये भारतामध्ये फक्त 2च महत्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना तो दिवस होता 23 ऑगस्ट 2023चा दिवस उजाडला. या भारत देशाने असा पराक्रम केला, या जगातल्या 231 देशापैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला. भारताचं चंद्रयान सफल झालं, ही पहिली घटना. आणि दुसरी घटना 2023 मध्ये घडली. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 2023चा दिवस उजाडला. या महाराष्ट्रातील एका सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एका सामान्य मराठी माणसाने या महाराष्ट्राला 1.5 कोटी समाज एका जाग्यावरती आणला. त्यांचं नाव श्री मनोज जरांगे पाटील. नंतर चालू झालं 2024, जे आता चालू आहे ते नाही का. 2024 मध्ये सगळ्या विश्वाने आपल्या भारत देशाची एक घटना नोंद केली. तो दिवस होता 22 जानेवारी 2023चा दिवस उजाडला. या भारत देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम 495 वर्षाच्या नंतर आपल्या मूळ घरी परत आला आणि सगळ्या भारतांच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं. आणि आज दिनांक 3 मे 2024 रोजी मी कैलासवासी सुभाष रघुनाथ ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या पिंपळ गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे. हा झाला अखंड 2000 वर्षापासूनचा इतिहास. मला हे सांगायचं नव्हतं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, पण अण्णांनी लय आग्रह केला म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. इतिहासाची जाण ठेवा. आता असाही तुम्हाला इतिहास पाठच झाला असेल. इतिहास लोपत पावत चाललेला, इतिहासाची जाण ठेवा. थांबतो. आमचे सर्व गुणीजन मंडळी खूप दूरवरून आलेले आहेत. मृदंग वादक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी सुरुवातीला सांगितलं, अण्णा जे माणसं पैशाने येत नाहीत ते माणसं प्रेमाने येतात. ह्या सर्वांचं तुमच्या गावावरती प्रेम आहे. अनेक वर्षापासून परमार्थाची सेवा या गावामध्ये करतात, म्हणून महाराज खूप दूरवरून या ठिकाणी आलेले आहेत. मीही जवळजवळ रात्रीचे 1 वाजता निघलो, तेव्हा 350 किलोमीटरचा प्रवास झाला. सर्वांना धन्यवाद देतो.